महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे उद्धव ठाकरे यांचं हे गाऱ्हाणं आहे। मागाठाणेमधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती। 2012ला गाऱ्हाणं घातलं तेव्हा सुनील प्रभू महापौर झाले होते असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। इथे आठवल्यानंतर आल्यानंतर आठवलं 2012 यस त्याही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपलाय आणि तो ऐकायचं राहणार। आलोय तर थोडं सावध करणं माझं काम आहे। आजच दुपारी मोर्चा झालेला आहे आपला, तुमच्यापैकी अनेक जण त्या मोर्चालाही आले होते आणि मोर्चा कशासाठी होता हाही तुम्हाला विषय माहिती आहे। आता झोपून चालणार नाही, कारण आता हे जे काही इकडे दिसतंय, आता जर का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जे काही संकट आपल्याकडे आलेलं आहे, आपल्या उंबरठ्यावरती आहे, तर मग पुढच्या 5 वर्षांनी आता आपण जेवढे दिसतोय तेवढे सुद्धा दिसणार नाही या मुंबईमध्ये। आणि आताची एकजूट आहे, ही एकजूट फार महत्वाची आहे की बाकी। आणि सुहास पाटणकर नावाचे जे साहेबांचे मित्र त्यांनी नवस केला होता आणि त्यानुसार त्यावेळी महापालिकेत सत्ता आली होती आणि मुंबई शहराचा त्यावेळेचा महापौर होण्याचा मान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजींनी मला दिला होता। आणि त्यावेळेला आम्ही स्वतः उद्धवजींसोबत जाऊन त्या गावात त्या मंदिराला नतमस्तक करून आलो होतो। एक वेगळी श्रद्धा आहे आणि पुन्हा एकदा त्याच जत्रेमध्ये पेंडूरच्या वेताळाला त्या ठिकाणी तिकडे असणाऱ्या गावकऱ्यांनी तो नवस केला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहरामध्ये महापौर हा ज्या पद्धतीने आता सगळी मंडळी एकत्र आले आहेत हा आपला वसेल। आता सध्या सर्व दुकानं बंद झाली आहेत, त्यामुळे साकडं घालण्याचं काम उद्धव ठाकरेंचं जोरात चालू आहे। परंतु मुंबईतली जनता ही सुजाण आहे, विकासाकडे पाहणारी आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात मुंबईचा विकास आणि मुंबई बदलताना आज मुंबईकर पाहत आहेत। त्यामुळे मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच असेल आणि निश्चितपणे उद्धव ठाकरेचं ते एक दुकान आम्ही बंद करू याची मला खात्री आहे।